राजकीय घडामोडी पाहता दिग्रस विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे। या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये सरळ लढत झाली। वन साईड होणारी निवडणूक यंदा टफ फाईटमध्ये परावर्तित झाल्याची चर्चा गावगाड्यात रंगत असताना दारव्हा शहरात मात्र निकालाच्या एका दिवसाआधी माणिकराव ठाकरे यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहे। महाविकास आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे बॅनरच्या माध्यमातून समजून येते। कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही यासह मतदारसंघ आमचाच, इथे आवाजही आमचाच राहील आणि आमदारही आमचाच या आशयाचे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधत आहे। बॅनरच्या डाव्या बाजूला माणिकराव ठाकरे आणि खासदार संजय देशमुख यांचे फोटो असून उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात पंजा, मशाल आणि तुतारीचा फोटो निदर्शनास येते। खालच्या बाजूला कार्यकर्त्यांचे फोटो असलेला हा बॅनर लागल्याने चर्चेला उधाण आले आहे। दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून आपणच गुलाल उधळणार असा दावा केला जात असला तरी 23 तारखेलाच कोणाचे भाग्य उजळणार हे कळून येणार आहे। सलग 4 वेळेस दारव्हा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माणिकराव ठाकरे यांना 2004च्या निवडणुकीत नवख्या संजय राठोड यांनी पराभवाची धूळ चारली। त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा तीनही निवडणुकीत संजय राठोड यांनी सातत्याने आणि मोठ्या मताधिक्याने विजयाची मालिका सुरूच ठेवली। 2019च्या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे संजय राठोड यांनी 1,36,000 मते घेऊन आपला विजय सुकर केला होता। विजयाची मालिका राठोड यांना कायम ठेवायची आहे, तर माणिकराव ठाकरे यांना हा गड काबीज करायचा असल्याकारणाने ते निवडणुकीला सामोरे गेले। 23 तारखेला कोण निवडून येईल हे जनताच ठरवणार असून कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय देण्यास विसरू नका आणि पाहत रहा आपल्या हक्काचा न्यूज चॅनेल पब्लिक न्यूज मराठी।